Hello students, in our activity sheet, question number 4b is about summary writing. You all have to remember that in our activity sheet, the separate passage for summary writing is not given there, but we have to write the summary of given passage, means question number 4a in brief. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, तुम्हाला प्रश्न चौथा बी हा आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये समरी रायटिंगसाठी 5 मार्कासाठी प्रश्न येणार आहे. परंतु विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचे आहे की समरी रायटिंगसाठी सेपरेट पॅसेज दिला जाणार नाही. तर आपला जो क्वेश्चन नंबर 4a आहे त्याच पॅसेजची तुम्हाला समरी करायची आहे. आपल्या कृतीपत्रिकेमध्ये समरी रायटिंगचा कसा प्रश्न दिलेला असेल ते आपण इथे पाहूया. राईट अ समरी ऑफ द अबव पॅसेज, सजेस्ट अ सुटेबल टायटल. और देअर शुड बी क्वेश्चन लाईक राईट अ समरी ऑफ द पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन गिवन अबाव. अबाव पॅसेज म्हणजे वर दिलेला पॅसेज. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की क्वेश्चन 4a आणि क्वेश्चन 4b हे दोन्ही प्रश्न एकाच म्हणजेच नॉन टेक्स्च्युअल पॅसेजवर आधारित असतील. म्हणून दिलेला पॅसेज काळजीपूर्वक तुम्ही वाचन केला पाहिजे. यू हॅव टू रिमेंबर दॅट पॉइंट्स, गायडन्स अँड द नंबर ऑफ वर्ड्स टू बी रिटन मे ऑर मे नॉट बी मेन्शन इन द इन्स्ट्रक्शन्स. म्हणजेच तुम्हाला कदाचित महत्त्वाचे मुद्दे किंवा गायडन्स म्हणून काही मुद्दे किंवा किती शब्दामध्ये समरी करायचे हे कदाचित दिलेलं असेल किंवा दिलेलं नसेल सुद्धा. परंतु आपण लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला मार्किंग स्कीम समरीसाठी दिलेली आहे. थोडक्यात मार्किंग स्कीम कशी आहे, तर तुम्ही जे समरीसाठी टायटल देणार आहात त्याला 1 मार्क आहे. त्या समरीची जी सेंट्रल आयडिया किंवा थीम लिहिणार आहात त्याला 2 मार्क्स आहेत. आणि तुमची जी भाषा आहे, यूज ऑफ ॲप्रोप्रिएट लँग्वेज, यासाठी 2 मार्क्स, असे टोटल 5 मार्क्स आहेत. टायटल देत असताना तो पॅरेग्राफ जनरली कशाबद्दल आहे, कशाबद्दल तो माहिती देतोय, कोणता महत्त्वाचे मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे आहेत, याबद्दल सरासर विचार करून आपल्या शब्दामध्ये त्याचं टायटल द्यायचं आहे. Students have to remember some points while summarizing. First point is that you have to read the whole paragraph silently in your mind. If your first reading is not sufficient for understanding, then read the whole passage again. While reading the second time, you have to underline the main points and sub-points with the help of your pen. While reading, you have to give attention towards the repetition of the sentences. You have to avoid that exact repetition of the sentences in the passage. You have to also avoid some example, illustrations, some opinions, some views, all these things. Use your own language while writing the main points. Means use simple sentences while summarizing. You have to express that main points in brief in your own language. Write the whole summary in only one paragraph using appropriate vocabulary, grammar, language while summarizing. And last, one important thing is always remember to give appropriate title to your summary. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, समरी करत असताना तुम्ही सुरुवातीला दिलेला पॅसेज मनामध्ये सायलेंट रीडिंग करून
घ्यायचं आहे. एक वेळेस वाचलेलं पॅसेज जर तुम्हाला समजला नाही तर त्याच पॅसेजची पुन्हा रीडिंग तुम्ही करायची आहे. तो पॅसेज समजून घेत असतानाच त्यामधील जे महत्त्वाचे मुद्दे किंवा सब मुद्दे आहेत त्यांना तुम्ही अंडरलाईन करायचं आहे. वाचत असतानाच त्या पॅसेजमध्ये काही रिपिटेशन किंवा रिपीटेड आयडियाज आलेले असतील त्या तुम्ही ओमिट किंवा ॲव्हॉइड करायच्या आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही त्यात दिलेले एक्झाम्पल्स असतील, काही स्पष्टीकरण दिलेलं असेल, काही जणांची मतं किंवा त्यांची व्ह्यूज दिले असतील ते सुद्धा तुम्ही टोटली टाळायचे आहेत. परंतु समरी करत असताना त्या समरीला ॲप्रोप्रिएट टायटल द्यायला मात्र कधीच विसरायचं नाही. समरी करत असताना पॅसेजमध्ये दिलेले वाक्य जशाच्या तशी लिहून काढायची नाहीत. त्यातले महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते योग्य रीतीने मांडून ते आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये थोडक्यात लिहायचे आहेत. समरीचा जो तुम्ही पॅरेग्राफ केलेला आहे तो दिलेल्या पॅरेग्राफपेक्षा जास्त मोठा कधीच असू नये. तुम्हाला माहितीच आहे समरी रायटिंग म्हणजे सारांश लेखन. सारांश म्हणजेच आपण वेगळ्या शब्दात 1/3 ऑफ द पॅसेज असं म्हणतो. म्हणजे समरीसाठी दिलेला पॅसेज जर छोटे छोटे 3 पॅरेग्राफ मिळून दिला असेल तर आपली समरी फक्त एका पॅरेग्राफमध्येच झाली पाहिजे. नाव लेट्स सी द एक्झाम्पल ऑफ समरी रायटिंग. फर्स्ट आय रीड होल क्वेश्चन गिवन फॉर summary here. Our forests are important sources of natural wealth, covering 1/5 of country's land area. They supply the timber for the railways, buildings and furniture making. They also supply the fuel for cooking and the bamboo for paper making. Medicinal herbs also come from the forest. In the olden days, our wise men and philosophers had the ashramas in the forest. These ashrams were centers of knowledge and learning. Those sages had done an excellent job of maintaining our forests. So we had wonderful forests. Unfortunately, forests were ruthlessly cut down in the past few years. While the forests are disappearing, the demand for timber is growing. We must therefore protect and develop our forest. Vana Mahotsav is an important step in this direction. It is observed for a week in July every year. During this week, lakhs of saplings are planted throughout the country. This is being done to restore our fast disappearing forest. When we read the whole paragraph, we get the idea about the paragraph. What is the paragraph about? For example, in this example, the whole paragraph about the importance of forest. Then we will see the first paragraph. In the first paragraph, the important natural resources like timber, fuel, bamboo, herbs come from forest, and so they are called important sources of natural wealth. We can also write their uses here. In the second paragraph, main point is that our sages had their ashramas in the forest, which were the centers of knowledge and learning. Forests were protected by our sages in the past. In the third paragraph, in spite of celebrating Vana Mahotsav or planting the lakhs of saplings in the forest, there is disappearing of the forest. म्हणजे विद्यार्थ्यांनो संपूर्ण पॅरेग्राफ वाचून घेतल्यानंतर मी प्रत्येक पॅरेग्राफमधील जे महत्त्वाचे वाक्य आहेत ते वाक्य अंडरलाईन केले. आता पहिल्या पॅरेग्राफमध्ये मला काय महत्त्वाचं वाटलं तर पहिल्या पॅरेग्राफमध्ये जे नॅचरल रिसोर्सेस किंवा नॅचरल वेल्थ म्हणून आपण कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत, तिथे टिंबर दिलेला आहे, फ्युएल दिलेला आहे, बांबू दिलेला आहे,
किंवा मेडिसिनल हर्ब्स दिलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींना आपण नॅचरल वेल्थ म्हणतो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन काय सांगितले, त्यांचे युजेस सांगितलेत. हे सगळं तुम्ही त्यामध्ये लिहिणार आहात. त्यानंतर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपले जे साधू आहेत ते जे आश्रमामध्ये राहत होते ते आपल्याला ज्ञान देत होते आणि त्याचप्रमाणे ते आपल्या फॉरेस्टचं प्रोटेक्शनसुद्धा करत होते. आणि तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी सांगितलं आहे की आपण जरी वनमहोत्सव साजरे केले किंवा आपण लाखोवर जरी रोपटे लावली तरीसुद्धा आपल्याला असं दिसून येतं आहे की आपले जे फॉरेस्ट आहेत ते नाहीसे होत चाललेले आहेत. म्हणजे ही सगळी जी मेन मुद्दे जे आपण बाजूला काढलेत तेच आपण आपल्या शब्दामध्ये समरीसाठी लिहायचे आहेत. स्टुडंट्स, here don't forget to give the title to summary writing because there is 1 mark for title, and giving title is so much easy work. One thing is very important, that our title is related to our paragraph. Here I give the title forest our natural wealth. We can also give the title forest natural gifts of God. Thank you so much for watching this video. If you like this video, then like, share, comment and subscribe.